मित्रांनो, आज आपण रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. आणि खरं सांगू तर हा कोणताही सामान्य बायोपिक नाहीये. हा एक व्हिजन आहे. जेव्हा मी पहिल्यांदा याचा ट्रेलर पाहिला, तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न होता, काय रितेश पडद्यावर तो ओनरा आणि कन्व्हिक्शन पकडू शकतील का? आणि खरं सांगू तर चित्रपट पाहिल्यानंतर माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. सर्वात आधी बोलूया याच्या स्केलबद्दल. चित्रपटाचा भव्यपणा खरोखरच टॉप नॉच आहे. रितेशने दिग्दर्शक म्हणून हे स्पष्ट केलं आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा फक्त दाखवायची नव्हती, तर ती प्रेक्षकांना फील करून घ्यायची होती. अजय अतुलचं संगीत, वा, थिएटरमध्ये जेव्हा तो बेनका ग्राउंड स्कोअर वाजतो, तेव्हा अंगावर काटा येणं निश्चित आहे. क्षण कोरिओग्राफी इतकी शार्प आहे की जेव्हा तो अफजल खानवाला सिक्वेन्स स्क्रीनवर येतो, तेव्हा तुम्ही तुमच्या जागेवरून हलू शकणार नाही. पण एक फिल्मी इंडियन स्टाईलचा प्रामाणिक रिव्ह्यू तर बनतोच. चित्रपट एकदम परफेक्ट नाहीये. पहिला भाग, फर्स्ट हाफ, थोडा लांबलेला वाटतो कारण रितेशने इतिहासाचे खूप सारे पैलू कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामुळे नॅरेटिव्हमध्ये ती टाईटनेस थोडी कमी पडते. काही ठिकाणी चित्रपट डॉक्युमेंटरी सारखा वाटू लागतो, जिथे सिनेमाचा तो ड्रामॅटिक पंच थोडा कमी जाणवतो. रन टाइम जर थोडा अजून क्रिस्प ठेवला असता, तर इम्पॅक्ट दुप्पट झाला असता. पण हे सगळं मेंटर करतम का? बघा, रितेशचं काम खूप मॅच्युअर आहे. त्यांनी महाराजांची भूमिका खूप लाऊड न करता क्वाईट कन्व्हिक्शनने साकारली आहे, जी आजकालच्या हिरो सेंट्रिक सिनेमामध्ये खूप कमी पाहायला मिळते. संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत सॉलिड स्क्रीन प्रेझन्स आणि जिनिलियाचम असणम स्क्रीनवर एक भावनिक आधार, इमोशनल अँकर देतम. थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्ही इतिहासाचे चाहते असाल आणि महाराजांची कथा मोठ्या पडद्यावर पाहू इच्छित असाल, तर हा अनुभव अजिबात मिस करू नका. चित्रपटामध्ये त्रुटी आहेत, पेसिंगमध्ये काही प्रश्न आहेत, पण याचा इंटेंट आणि भव्यपणा त्या त्रुटींपेक्षा कितीतरी मोठा आहे. हा चित्रपट तुमच्या काळजाला नक्कीच स्पर्श करेल, जर तुम्ही थोडा संयम ठेवून पाहिला तर. तर तुम्ही चित्रपट पाहिला का? तुम्हाला रितेशचं काम कसं वाटलं? मास्टरपीस की फक्त एक ठीकठाक प्रयत्न? खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, जर माझा हा ऑनेस्ट रिव्ह्यू आवडला असेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका.